आज मी संध्याकाळी 7 वाजता ब्लॉग बनवते आहे. दूध संपलं होतं म्हणून अक्षयने मला दूध आणून दिलं होतं. मग मी संध्याकाळी ते तापवायला घेतलं होतं. एक दिवस आड दूध लागतं. निमिष, हॉर्लिक्स वगैरे किंवा पीडियाश्युअर याच्याबरोबर दूध पितो. एक साईडला मी लगेच दूध गरम करायला ठेवून दिलं आणि म्हटलं चला स्वयंपाकाला पण लागून जाऊ. आज कढी आणि मिरचीचे भजे वगैरे पण बनवायचे होते. आज गुरुवार होता. एक साईडला मी पीठ मळून ते नरम व्हायला ठेवलं आणि दूध पण तापलं होतं. त्याच्यानंतर मी लगेच कढीची तयारी करायला घेतली. मी मिरची आणि लसूणचा ठेचा बनवायला घेतला होता. मिक्सरमध्ये नाही वाटत आहे कारण मिक्सरमध्ये खूप बारीक मिरची होऊन जाते आणि खलबत्त्यात ठेचले की आपल्याला जेवढी जाडसर पाहिजे तेवढी मी असा ठेचा बनवून घेते आणि कढीमध्ये छान वाटतो तो. तर इकडे मी 2-3 चमचे दही, आंबट दही घेतलेलं आहे आणि 2-3 चमचे मी बेसन पण टाकलं आहे. मग ते चांगल्या पद्धतीने मी थोडं पाणी टाकून असं व्यवस्थित फेटून घेतलं आहे, ते पातळ करून घेतलं आहे आणि लगेच एका साईडला मी फोडणीची पण तयारी करून घेतली कारण 8 तर वाजलेलेच होते सगळं आवरता. एक साईडला मी फोडणी टाकते. मी फोडणीला जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि जी मिरची मी बनवून घेतली आहे लसूण आणि मिरचीचा ठेचा, तेवढं फक्त मी फोडणीमध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित परतवून घेते आणि नंतर मी फक्त वरतून हिंग टाकून देते. हिंगामुळे खूप छान चव येते आणि सुगंध पण खूप छान येतो. मला तर खूप आवडतं वरणात किंवा कढीमध्ये असं हिंग टाकायला. मग त्याच्यानंतर मी जे मिक्स केलेलं दही होतं ते टाकून घेतलं आणि कढी कुकळी येण्यासाठी ठेवून दिली. मध्ये हलवावी लागते कारण ती उतू पण जाते. त्याच्यामुळे ती एका छोट्या गॅसवर मी ठेवून दिली एका साईडला आणि ती व्यवस्थित हलवत राहिले की व्यवस्थित होईल. त्याच्यानंतर मला मिरचीचे भजे पण बनवायचे होते. मिरचीचे भजे बनवताना मी शेंगदाण्याचं कूट वगैरे काही टाकून नाही करत. फक्त लाल तिखट आणि मिठाचं असं मिक्स करते आणि ते आळणी नको लागायला आतून म्हणून मग असे उभ्या चिरा मारून आतमध्ये मी लाल तिखट आणि मिरची जी मिक्स करून घेतलेली आहे ते मी त्याच्यामध्ये भरते. एका साईडला मी लगेच इकडे बेसन वगैरे सगळं मिक्स करून घेतलं घट्टसर आणि त्या मिरच्या तळायला टाकून दिल्या होत्या. या जाड मिरच्या मला असे भजे करून खायला खूप आवडतं. मी सहज काल बोलले होते पण आज लगेच ते अक्षय मला माझ्यासाठी त्या मिरच्या घेऊन आले होते आणि ते नेहमी आणतात पण ते अशा लांबसर आणतात. तर ह्यावेळेस त्यांनी एकदम छान मिरच्या आणल्या होत्या अशा जाडसर आणि त्याचे भजे वगैरे खूप छान लागतात. आणि बघा तुम्ही खूप सुंदर भजे झालेले असे जाडसर आणि खूप छान. चला मग आता मी इथेच ब्लॉग संपवते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.